अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो, स्वामी कृपेने तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींची चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। बघा, येत्या 8 एप्रिलला म्हणजेच येत्या सोमवारी आहे सोमवती अमावस्या आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये सोमवती अमावस्येला खूप जास्त अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि शनी अमावस्येपेक्षा सुद्धा सोमवती अमावस्येला खूप महत्त्व आहे। आणि याच दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आहे किंवा एक सेवा करायची आहे। पिवळी मोहरी त्यासाठी आपल्याला लागणार आहे। बघा, आपल्या घरातील निगेटिव्हिटी, नकारात्मकता, वाईट शक्ती घालवण्यासाठी, हुसकावून लावण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे। बघा, दर अमावस्येला आपण अनेक सेवा करत असतो, अनेक उपाय करत असतो, लक्ष्मीप्राप्तीसाठी आपण सेवा करत असतो, पण सोमवती अमावस्येला आपल्याला हा उपाय आवर्जून करायचा आहे। तर आता उपाय काय? बघा, प्रत्येकाच्या घरात भांडण असतं, वाद असतात, कटकटी असतात, आपल्याला अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं, आपल्या घरात नकारात्मकता असते। तर ही नकारात्मकता, वाईट शक्ती करणी पदार्थ, आता समजा जर तुम्हाला वाटत असेल की आमच्यावर कोणीतरी करणी केलेली आहे किंवा आमच्या घरात नकारात्मकता आहे, बघा आपल्याला तुम्ही कधी अनुभवलं का? आपण आपलं स्वतःचंच घर असून देखील आपल्याला स्वतःच्या घरात बसू वाटत नाही किंवा थांबू वाटत नाही। एक प्रकारची उदासीनता आपल्या घरामध्ये आपल्याला जाणवत असते। कोणती सेवा करायला बसलं तरीसुद्धा सेवेमध्ये मन लागत नाही किंवा ती सेवा करू वाटत नाही। त्याचबरोबर सेवा करताना मनात घाणेरडे विचार येतात, अश्लील विचार येतात किंवा वाईट विचार येतात। त्याचबरोबर घरात सतत कुणाचं ना कुणाचं भांडण होत असतं। आईचं मुलाचं पटत नाही, मुलाचं वडिलांचं पटत नाही, नवरा बायकोंचं पटत नाही, सासू सुनांचं पटत नाही। घरात सतत भांडण, वाद, कटकटी होत असतात, कारण त्या घरामध्ये नकारात्मकता असते, वाईट शक्तीचा अभाव, वाईट शक्तीचा वास त्या घरामध्ये असतो आणि म्हणून हे सगळं आपल्या घरामध्ये आपल्याला जाणवत असतं। बघा, हे सगळं जर तुमच्या घरामध्ये जाणवत असेल तर अर्थात तुमच्या घरामध्ये नकारात्मकता आहे, वाईट शक्तींचा वास तुमच्या घरामध्ये आहे आणि हे सगळं घालवण्यासाठी आपल्याला हा पिवळ्या मोहरीचा उपाय किंवा ही सेवा आवर्जून करायची आहे। आता बघा, तुम्ही कधी अनुभवलं का? एखाद्या मोठ्या बंगल्यामध्ये तुम्ही गेलाय, तो बंगला अगदी सगळीकडून वेल सेटल्ड असतो, सगळीकडून पद्धतशीर सगळा चांगला असतो, पण त्या बंगल्यामध्ये पाऊल ठेवल्या आपल्याला एक निगेटिव्ह वाईब्स येतात। म्हणजे कितीही छान ते घर असलं तरी त्या बंगल्यामध्ये किंवा त्या घरामध्ये आपल्याला बसू वाटत नाही। पण तुम्ही कारण त्या घरामध्ये नकारात्मकता असते, वाईट शक्तींचा वास त्या घरामध्ये असतो। पण तुम्ही एखाद्या छोट्याशा घरामध्ये जा, 2 खोल्यांच्या घरामध्ये जा, गेल्या त्या घरामध्ये अगदी प्रसन्न वाटतं, अगदी त्या घरातून उठावंसं वाटत नाही, कारण त्या घरामध्ये लक्ष्मीचा वास असतो किंवा त्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा असते। तर बघा, आता हा उपाय आपल्याला कसा करायचा आहे? तर अर्थात आपल्याला संध्याकाळच्या वेळी सूर्यास्तानंतर, प्रदोष काळानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे आणि हा उपाय करताना आपल्याला पिवळी मोहरी लागणार आहे। आता ताई आमच्याकडे पिवळी मोहरी नाही आहे, काळी मोहरी चालेल का? अजिबात नाही, पिवळीच मोहरी लागणार आहे, कारण पिवळी मोहरी ही तांत्रिक म्हणजे उपायांमध्ये वापरली जाणारी ही मोहरी आहे। आता तांत्रिक म्हणजे तुम्हाला काहीतरी वेगळं वाटेल, तर अजिबात असं नाही, तर वेगळं असं काही नाही, आपल्याला ही सेवा करण्यासाठीच पिवळी मोहरी लागणार आहे। बघा, तुम्हाला पिवळी मोहरी घ्यायची आहे। आता कुठल्याही दुकानात तुम्हाला, किराणा मालाच्या किंवा बाजारात तुम्हाला पिवळी मोहरी आरामात मिळून जाईल। आता हा उपाय करताना तुम्हाला कधी करायचा आहे? तर सोमवती अमावस्ये दिवशी संध्याकाळी, म्हणजे सूर्यास्तानंतर, प्रदोष काळानंतर 6:30 नंतर, मग तुम्ही 7ला करा, 8ला करा, 9ला करा, 10ला करा, कधीही करा, पण प्रदोष काळानंतर, सूर्यास्तानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे। आता उपाय कसा करायचा? बघा, तुम्ही एवढीशी, म्हणजे तुमच्या हातात मावेल एवढी तुम्हाला पिवळी मोहरी हातात घ्यायची आहे। त्यानंतर तुम्हाला आणि त्याचबरोबर थोडीशी राख असते माहिती आहे आपल्याला, आपण चूल वगैरे पेटवते त्यातली राख घेतली तरी चालेल। जर तुमच्याकडे होळीमधली राख तुम्ही ठेवलेली असेल तुमच्या घरामध्ये तर ती घेतली तरी चालेल। आणि पिवळी मोहरी आणि थोडीशी रक्षा तुम्हाला घ्यायची आहे आणि तुमच्या हातात धरून तुम्हाला तुमच्या देवघरापुढे बसायचं आहे। आता देवघरापुढे बसल्यानंतर अर्थात स्वामी तुमच्या म्हणजे स्वामींचं पहिल्यांदा स्मरण करायचं आहे। त्यानंतर आता स्वामींचं स्मरण करून झाल्यानंतर तुम्हाला ती पिवळी मोहरी आणि रक्षा हातात धरूनच 11 वेळा कालभैरवाष्टकम म्हणायचं आहे आणि 1 वेळा वल्गासुक्तम म्हणायचं आहे। आता 11 वेळा वल्गासुक्तम म्हणायला तुम्हाला जमलं तर अतिशय उत्तम, पण नाही जमलं तर 1 वेळा म्हणा, पण कालभैरवाष्टकम जे आहे ते 11च वेळा म्हणायचं आहे। बघा, शैतानी शक्तीला कोणी कंट्रोल करू शकत असेल तर ते काळभैरव देवता आहेत, म्हणून आपल्याला काळभैरवाष्टकम जे आहे ते 11च वेळा म्हणायचं आहे। आता ताई आम्हाला वेळ नाही, 1 वेळा म्हणू का, 2 वेळा म्हणू का? अजिबात नाही, 11च वेळा म्हणायचं आहे। आणि आता खरंच जर तुम्हाला शक्यच नसेल, पॉसिबल नसेल, तर तुम्ही
5 वेळा म्हणा, 7 वेळा म्हणा, पण 11 वेळा म्हणणं अनिवार्य आहे. आता ही म्हणजे 11 वेळा कालभैरवाष्टकम, 1 वेळा वल्गा सुक्तम म्हणून झाल्यानंतर तुम्हाला 108 वेळा स्वामींचा जप करायचा आहे. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. आणि ह्या सगळ्या सेवा करताना ती मोहरी आणि ती रक्षा तुमच्या हातात पाहिजे. त्यानंतर ही सगळी सेवा करून झाल्यानंतर तुम्हाला स्वामींना प्रार्थना करायची आहे की स्वामी, जी काही माझ्या घरातील निगेटिव्हिटी आहे, वाईट शक्ती आहे, करणीबाधा आहे, त्याचा सगळ्याचा समूळ नाश होऊ दे. माझं घर सकारात्मकतेने भरू दे किंवा माझ्या घरात सकारात्मक ऊर्जा आणू दे. आणि जी काही निगेटिव्हिटी आहे माझ्या घरातल्या माणसांच्या मनात, माझ्या घरामध्ये जी काही निगेटिव्हिटी, नकारात्मकता आहे ती पूर्णपणे निघून जाऊ दे. तर अशी प्रार्थना तुम्हाला स्वामींना करायची आहे. आणि तिथून नंतर उठून तुम्हाला ती मोहरी आणि ती रक्षा जी असते, आता तुमचं जेवढं पण मोठं घर आहे, 2 खोल्यांचा असो, 4 खोल्यांचा असो, 5-10 खोल्यांचा असो, कितीही मोठं घर असेल तर त्या प्रत्येक खोलीच्या प्रत्येक कोपऱ्यात तुम्हाला त्यातली थोडी थोडी मोहरी टाकायची आहे. फक्त टॉयलेट आणि बाथरूम सोडून पूर्ण घरामध्ये प्रत्येक खोलीच्या, मी परत एकदा सांगते, प्रत्येक खोलीच्या प्रत्येक कोपऱ्यात, 4ही कोपऱ्यात तुम्हाला थोडी थोडी मोहरी ही टाकायची आहे. आणि मोहरी टाकताना श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप आवर्जून करा. बघा, आता ही मोहरी टाकून झाल्यानंतर टॉयलेट आणि बाथरूममध्ये टाकायची नाही, फक्त तुम्हाला तुमच्या घरामध्ये ही मोहरी टाकायची आहे. आता हे सगळं करून झाल्यानंतर उरलेली जी मोहरी आहे ती तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ यायचं आहे. बघा, आपले अनेक हितशत्रू असतात ज्यांना आपलं चांगलं झालेलं बघवत नसतं किंवा ते आपल्यावरती जळत असतात. तर आता आपल्या मुख्य दरवाजासमोर यायचं आहे आणि तुम्हाला तिथं उभं राहून आता मुख्य दरवाजाच्या पण 4ही कोपऱ्यात, म्हणजे 3ही कोपऱ्यात तुम्हाला ही मोहरी टाकायची. आता समजा हा तुमचा मुख्य दरवाजा आहे आणि इकडच्या कोपऱ्यात आणि थोडं मधी असं तुम्हाला तिन्ही साईडला ही मोहरी पसरवायची आहे किंवा टाकायची आहे. तर एवढाच हा उपाय आहे, पण तितकाच प्रभावी आहे. साधा सोपा उपाय जरी असला तरी खूप खूप प्रभावी आहे. अनेक स्वामी भक्तांना, अनेक लोकांना या उपायाने किंवा ही सेवा करून अनेक चांगले अनुभव आलेले आहेत. त्यांच्या घरातले सततचे वाद, कटकटी, भांडण पूर्णपणे मिटलेले आहे. मी स्वतः हा उपाय करते आणि केलेला आहे. बघा, हा उपाय फक्त सोमवती अमावस्येला तुम्ही करायचाच आहे, पण दर अमावस्येलासुद्धा हा उपाय तुम्ही केला तर अतिशय उत्तम. तर इतकी साधी सोपी सेवा आहे, पण खूप प्रभावी आहे. आवर्जून सोमवती अमावस्येला जर ह्या सगळ्या समस्या तुमच्या घरात होत असतील, वाद, कटकटी, भांडण, निगेटिव्हिटी, घरात मन न लागणं किंवा सेवा करताना मन न लागणं, घरात तुमच्या नकारात्मकता ऊर्जा असेल, तुम्हाला वाटत असेल की तुमच्या घरात कोणीतरी करणी केलेली आहे, तर ही सेवा किंवा हा उपाय जर आहे तुम्ही आवर्जून करा. 100% नव्हे, 101% तुम्हाला चांगला रिझल्ट येईल. चांगलेच अनुभव तुम्हाला तुमच्या घरात पाहायला मिळतील. तर आता समजा तुम्हाला सुतक असेल, विटाळ असेल किंवा तुमचा मासिक धर्म चालू असेल, तर प्लीज ही सेवा करू नका किंवा हा उपाय म्हणण्यापेक्षा ही सेवाच आहे, ही सेवा तुम्ही करू नका. आता ही सेवा करून झाल्यानंतर स्वामींना नमस्कार करायचा आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे. बघा, अगदी साधी सोपी सेवा आहे, पण खूप प्रभावी आहे. अगदी छोटीशी माहिती होती, मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. व्हिडिओ जर आजचा आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत राहा. श्री स्वामी समर्थ.